सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे। सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे। सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे। ग्रामीण भागात गाववाडा चालवणाऱ्या सरपंचाचीच हत्या होत असेल तर ही राज्यासाठी निंदनीय घटना आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निंबळकमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच प्रियंका लामखडे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे। निंबळक ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या काळा फिती लावून निषेध नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सर्व आरोपींना अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली। सरपंच पदावर कार्य करणाऱ्यांची हत्या होणं ही अशोभनीय घटना आहे। राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या मुळापर्यंत तपास यंत्रणेनं जाणं गरजेचं आहे। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निपक्षपाती तपास होणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली आहे। नमस्कार, मी निंबळक ग्रामपंचायत सरपंच प्रियंका अजय लामखडे। आज आम्ही सर्व निंबळकवासी जे संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ काळ्या फीत लावून आज पूर्ण दिवसभर काम करणार आहोत आणि जी त्यांची हत्या झाली त्यांच्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी पूर्ण निंबळक ग्रामस्थांच्या वतीने सरकारला विनंती करते। आणि सरपंचावर असं काही प्रकरण घडू नये यासाठी सरकारने लवकरात लवकर एखादा कायदा स्थापित करावा अशी मी विनंती करते। बाळासाहेब कोत्तर, बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती हत्या अतिशय निर्गुणपणे अशी हत्या झालेली आहे। तरी ते जे फरार आरोपी असतील किंवा जे सापडलेले असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असे यापुढे दुसऱ्या कोणालाही अशा सरपंचांना त्रास होऊ नये, घडू नये असा एखादा कायदा काढण्यात यावा एवढीच आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अतिशय हादरा देणारी एक बातमी आली की सरपंच संतोष देशमुख यांची अशी निर्गुण अशी हत्या झाली। ती महाराष्ट्राला अतिशय निर्लज्ज अशी गोष्ट जी झाली, महाराष्ट्राची धुमपड कधीही नव्हती झालेली, ती आत्ता झाली। त्याच्यामध्ये जे महाराष्ट्रातली सरपंच उपसरपंच यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला पण एक आम्ही विनंती करतो की या ज्या अशा घटना वारंवार होऊ नये यांनी सरकारने एक सरपंच उपसरपंच यांना एक दिशा देणारा, यांना एक सरपंच म्हणजे एक गावाचा मुख्य कारभारी असतो, त्याला जर अशा घटना महाराष्ट्रात घडत राहिल्या तर अतिशय ही खेदजनक बाब आहे आणि इथून पुढं ही अशा घटना घडू नये यांनी सरकारने काहीतरी एक कायदा काढावा जेणेकरून सरपंचाला काम करण्यामध्ये एक कुठले तरी सुरक्षा कवच असं म्हणावं तितकंच कमी नाही। कारण सरकारने या गांभीर्य लक्षात घेऊन या ज्या आरोपी आहेत व त्याच्या मागचे जे पडद्यामागं पण आरोपी आता सध्या मोकाट फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो। या प्रसंगी सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळू कोतकर, उद्योजक अजय लामखडे, मीनाबाई पाडळे, ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।